एकनाथ नाव पवार. मी उंबरणी इथे राहतो. माझी जागा मानिवली इथे आहे. मी एक जागेचा व्यवहार केला होता 2 गुंठ्याचा. तो मानिवली यांचा जावई असता कारणाने तो काही कालांतराने तो एक्सपायर झाला. एक्सपायर झाल्याच्या नंतर मग त्याची फॅमिली माझ्याकडे आली. त्यांनी 2,11,000 रुपये मला दिले होते. मी ते 2,11,000 रुपये त्यांना रिटर्न केले. पण निलेश निलेश पंडित शेलार यांनी काल मला 3:30 ते 4च्या दरम्यान अडवून तू त्यांचा व्यवहार कंप्लीट कर, नाहीतर मी तुला मारून टाकीन, हे करेन. त्यांना 50,000 रुपये, मला 50,000 रुपये दे, अशी खंडणीची मागणी करायला लागला. आणि मला आवाज देऊन मारा बोलतो, कुठं तोंड लपून चालला तू, हे केला. अशी जातीवाचक शिवीगाळ केली, मला मारहाण केली. तो BJPचा कार्यकर्ता आहे. बोलतो माझ्यावरती BJPच्या नेत्यांचा वर्द हस्त आहे. हे करून माझा कोणी वाकडा करू शकत नाही, असं त्यांनी धमकी दिली. आणि त्याच्या जोडीला जो रवी म्हणून एक पोरगा असतो, त्यांनी माझ्या कमरेला त्यांनी रिव्हॉल्वर लावला. बोलतो इथून जर निघून गेला तर तुला गोळ्या घालीन म्हणून. रवी निकम त्याचं नाव. आणि निलेश शेलार याच्यावरती खूप गुन्हे दाखल आहेत. एक आर्म्स ॲक्टच्या खाली त्याला हायकोर्टात जामीन मिळाला आहे आणि त्याच्या अंतर्गत त्यांनी तो गुन्हे करतच सुटला आहे. आता बुंबाड्यामध्ये त्याच्यावरती एक ॲट्रॉसिटी दाखल आहे आणि आमच्या समाजाला खूप त्रास आहे त्याच्यापासून. आणि त्याच्याकडं एवढे गुन्हे असताना त्याच्याकडं पासपोर्टसुद्धा आहे, म्हणजे तो पळून जाण्याच्या तयारीतसुद्धा आहे एवढे गुन्हे असताना. माझी मागणी एवढीच आहे का पोलिसांनी त्याला ताबडतोब अटक करावा, नाहीतर मी माझ्या पूर्ण फॅमिलीला घेऊन जाऊन पोलीस स्टेशनमध्ये उपोषणाला बसेन. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.